तर मित्रांनो, संभाजी महाराजांच्या इतिहासावरती आधारित छावा या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आलेला आहे आणि टीजर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची अपेक्षा बरीच वाढलेली आहे। टीजर बरोबरच चित्रपटाची रिलीज डेट देखील अनाउन्स करण्यात आलेली आहे। 7 डिसेंबर 2024 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे। पण महत्त्वाचं म्हणजे याच दिवशी अल्लू अर्जुन यांचा पॅन इंडियन चित्रपट पुष्पा 2 देखील रिलीज करण्यात येणार आहे। खरं तर पुष्पा 2 हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज करण्यात येणार होता, पण चित्रपटाचं शूटिंग अजून पूर्ण झालं नाही, यामुळे डेट पोस्टपोन करण्यात आलेली आहे। पुष्पा हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज करण्यात आलेला होता। या चित्रपटाला साऊथपेक्षा नॉर्थ इंडिया म्हणजेच हिंदी भाषिक राज्यातून चांगला रिस्पॉन्स भेटलेला होता। 250 कोटी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने एकूण 373 कोटींची कमाई केलेली होती। पण जेव्हा KGF चॅप्टर 2 हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला, तेव्हा पुष्पा चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची स्टोरी थोडी चेंज केली आणि मोठ्या बजेटमध्ये चित्रपट शूटिंग करण्याचा निर्णय घेतला। यामुळेच चित्रपटाची रिलीज डेट 3-4 वेळा पोस्टपोन करण्यात आली। KGF 2 चित्रपटाने वर्ल्ड वाईड 1000 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती आणि हिंदी भाषेमध्ये या चित्रपटाने वर्ल्ड वाईड 513 कोटींची कमाई केली होती। यामुळेच पुष्पा 2 हा चित्रपट देखील हिंदी भाषेमध्ये एकदम मोठ्या प्रमाणात रिलीज करण्यात येणार आहे। पण आता छावा चित्रपट देखील 6 डिसेंबर रोजीच रिलीज होत असल्यामुळे देशातील 2 मोठे चित्रपट एकाच दिवशी रिलीज होत आहेत। पण या दोन्ही चित्रपटांमध्ये छावा चित्रपटाची टीम जास्त कॉन्फिडंट दिसत आहे, कारण त्यांना पुष्पा 2 सारखा पॅन इंडिया चित्रपट 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे माहीत असूनही त्याच दिवशी चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतलेला आहे। विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांमध्ये रश्मिका मंडना मुख्य अभिनेत्रीचा रोल निभावणार आहेत। याआधी अजय देवगण यांचा तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट 2020 मध्ये रिलीज झाला होता। 120 कोटी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने वर्ल्ड वाईड 368 कोटींची कमाई केलेली होती आणि हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता। यावेळी देखील छावा या चित्रपटाला असाच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे। तर मित्रांनो, तुम्ही या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट थिएटरमध्ये पाहणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी मराठी या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।